जो भाव आम्हाला पाहिजे तो घेतल्याशिवाय राहणार नाही। सर्व भूमिपुत्रांची लढाई आहे। कुठली लढाई असू दे, मग ती भिवंडीची असू दे का ठाण्याची असू दे का पालघरची असू दे, आम्ही सर्व भूमिपुत्र एक आहोत। कारण या गर्दीवर विचार करावा। आता तरुण पेटलेला आहे। सरकार या अग्रिकोळ्यांना दाबण्याचा प्रयत्न करते। शेतकरी मंडळ, सर्व सभासद, नागरिक हे आपले आता दिसत आहे तुम्हाला आपल्या कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचलेले आहे आणि पुढची आता डायरेक्ट आपण कलेक्टर ऑफिसला निघणार आहोत। जाणून घ्यावं तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया। तर खरंच सांगता ही यांची लढाई नाही, सर्व भूमिपुत्रांची लढाई आहे। सर्वांनी एकजुटीने व्हा आणि आपला लढा हा असाच राहणार नाही, याला थांबवायचं आहे। कारण का आपण लढत राहिलो तर नेहमी आपल्या पुढच्या पिढीला पण लढायला लागल। हे जर आता जरी आपण केलं नाही, उठा भूमिपुत्र जागा हो, एकीचा धागा हो, दिबा पाटील साहेबांचा भूमिपुत्र एक जागा हो। कारण का ना ही लढाई सगळ्यांची आहे, एकाची नाही। आज आपल्या विमानतळाला नाव पण आहे आश्वासन देऊन असाच केलेला आहे आणि आता पण जमीन घेऊन याही आमच्या सोबत चुकीचाच केलेला आहे। आम्ही प्रत्येक वेळी या लोकांवरती विश्वास ठेवायचा आणि विश्वासघात करायचा, तर आता आम्ही त्यांना दाखवून देऊ। पिढ्या आमच्या वडिलांपासून चालू आहेत पिढ्यानपिढ्या, तर आम्हाला त्याचा चांगला काहीतरी मोबदला द्यावा। कारण माती मुलाने आम्ही आमच्या जमिनी देऊन देणार नाही, एवढीच आमची अपेक्षा आहे। नक्की धन्यवाद। ही आमची लढाई आहे आणि आम्ही जिंकणार। ही फक्त आमचं एक प्रकारे गेट टुगेदर आहे। आज आमचा समाज एकत्र आलेला आहे हे दाखवण्यासाठी की आम्ही कुठलीही लढाई असू दे, मग ती भिवंडीची असू दे का ठाण्याची असू दे का पालघरची असू दे, आम्ही सर्व भूमिपुत्र एक आहोत आणि आम्ही आमची लढाई संविधानिक मार्गाने आणि सर्व नियम पाळून जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि आमच्या जमिनीला हक्क मिळवून घेणारच। सरकारने या गर्दीवर विचार करावा। आता तरुण पेटलेला आहे। आज पुढे भारतातला तरुण जो पेटलेला आहे त्यांनी एक दिशा दाखवली आहे की आंदोलन संविधानिक मार्गाने शांततापूर्ण मार्गाने जिंकता येतात आणि भूमिपुत्र हे आजपासून याच्या अगोदरपासून लढवय्येच होते। या शिवाजी महाराजांपासून लढवय्या समाज आगरी असेल, कोळी असेल व कराडी असेल या सगळ्यांना घेऊन लढलेला समाज आहे। त्याच्यामुळे जिंकणं आमच्या रक्तात आहे। फक्त आम्हाला असंविधानिक मार्गावर टाकू नका हीच आमची प्रशासनाला आणि शासनाला विनंती राहील। आम्ही आलेलो आहोत, आमच्या निवेदन स्वीकारावं आणि आम्हाला योग्य तो भाव या जमीन मालकांना मिळावा हीच आमची भूमिका राहील आणि हीच आयुष्यभर भूमिका राहील। आजपर्यंत अग्रिकोळ्यांनी कोणत्याही प्रकल्पाला विरोध केलेला नाही, परंतु सरकार या अग्रिकोळ्यांना दाबण्याचा प्रयत्न करते। कारण की आमच्या सोन्यासारख्या जमिनीचा भाव तुम्ही चांदीचा जर द्यावा पाहिजे ना, तुम्ही दगडाची किंमत देत नाहीये। मग हा अन्याय आहे ना आमच्या अग्रिकोळ्यांवरती। कारण की हे अन्यायाला आम्ही वाचा फोडण्यासाठी आज भूमिपुत्र एक झालेलो आहोत। आमचे आज आणि आदरणीय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या संगतीने हा मोर्चा आम्ही आणलेला आहे, शांततेने आणलेला आहे। याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने लक्षात घ्याव्यात आणि अग्रिकोळ्यांवरती जो अन्याय होते याला वाचा फोडावी हीच मी विनंती करते। सर्व भूमिपुत्र आणि खास करून आपल्या भूमिपुत्रांचे नेतृत्व करण्यासाठी समाजाचे मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय आरसी पाटील साहेब, सन्माननीय विश्वाजी तळे साहेब, कुंदनजी पाटील साहेब, अरुण पाटील साहेब, सगळ्याच व्यक्ती आज या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। सगळ्यात पहिलं तर आपण अनेक घोषणा देतो, परंतु जेव्हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हा 3 घोषणा होत्या। एक भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद आणि त्याच्यापेक्षा मोठी घोषणा होती जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आणि सरकारच्या हे निदर्शनास आनंद देतो की आजही हा किसानच महत्वाचा आहे। अरे आज हा ठाणे जिल्हा तुम्हाला काय सजलेला नटलेला डेव्हलप जे काय दिसतो ते कोणाच्या जीवावर दिसतो? अग्रिकोळ्यांच्या जीवावर ना, आपल्या समाजाच्या जमिनी होत्या ना, आणि आज आपल्याला भीक मागायला लागतो। परवा मी ते इंस्टाग्रामला एक बघितलं, कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक मला ते तावडे, त्यांचं तावडे आडनाव आहे, मंदार तावडे, त्यांचं मी अभिनंदन करतोय। अख्ख्या कल्याण डोंबिवलीत एकमेव असा आगरी पट्टा निघाला ज्याने त्या आयुक्तांना सांगितलं की तुम्ही जे कल्याणच्या इतिहासाचं हे पुस्तक काढलेलं आहे, या पुस्तकात ज्या समाजानं हे कल्याण शहर उभं केलं तो आगरी कोळी समाज कुठे आहे?
कुठे येतो आगरी समाज? आणि म्हणून त्या कल्याण नगरपालिकेचा मी निषेध करतोय. त्यांच्यावर घोषणा द्या घोषणा. कल्याण महानगरपालिकेचा निषेध होतो. कल्याण महानगरपालिकेचा निषेध होतो. कल्याण महानगरपालिकेचा निषेध होतो. आणि आता निषेध व्यक्त करतोय. परंतु या 5 जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि उपनगर येथील सगळ्या नेत्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हे सगळं जे पूर्वचे इतिहास आहे ना, तो आमचा आगरी कोळी समाजाचा आहे. आम्ही तुम्हाला स्वीकारलं, आम्ही तुमची इज्जत केली आणि तुम्हाला नेतृत्व दिलं. तुमच्या बापदादाचं काही नव्हतं, आम्ही नेतृत्व दिलं. आणि आज आमची इज्जत केली नाही. हे तर फक्त 14 गावांचं आंदोलन आहे. किती? 14 गावांचं. भिवंडी तालुक्यात फक्त 144 गावं आहेत. ठाणे जिल्ह्यात किती असतील विचार करा. पालघर जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात. आणि म्हणून सरकारला एवढंच सांगतोय, आम्ही मागतो काय? तर सरकारचं डोकं ठिकाणावर नाही तर प्रशासनाचं डोकं ठिकाणावर नाही. आणि तुम्ही एकाच सर्वे नंबर मधून, बुलेट ट्रेन मधून 10-11 लाखाचा भाव दिला. आणि त्याच सर्वे नंबर मधून आज अलिबाग ऑर्डरला तुम्ही 4 लाखाचा 5 लाखाचा भाव देता. कुठला हा कायदा आहे? कुठला हा कायदा आहे तो सांगा. तुम्हीच सांगता ना की सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे. मग कुठला हक्क आहे? आणि समजा जर याच्यात पैसे वाढत असतील, मी या माध्यमातून प्रशासनाला, आमचे प्रांत साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांना खास करून सांगू इच्छितो. कारण ज्या दिवशी याच संदर्भात बावनकुळे साहेबांकडे मीटिंग झाली, बावनकुळे साहेब खूप पॉझिटिव्हली होते. त्यामधून VC मध्ये कलेक्टर साहेब होते. VC मध्ये कलेक्टर साहेबांना सांगितलं, आज इथे रेकॉर्डिंग आहे, बऱ्याच जणांनी ऐकली असेल, की फक्त 750 करोड वाढतात. फक्त 750 करोड वाढतात. तुम्ही वाढवा. प्रस्ताव बावनकुळे साहेबांकडे पाठवा. आणि मंत्री महोदय माझ्या बाजूला बसले होते, मंत्री महोदयांकडे पाठवा. त्याचा पॉझिटिव्हली विचार केला जाईल. परंतु प्रशासनाची अडचण काय आहे हे प्रशासनाने आजपर्यंत आम्हाला सांगितलं नाही. आता सांगितलं तर बरं होईल. मी एवढंच सांगेन की हा फक्त ट्रेलर आहे. जर प्रशासनाला हौस असेल, शासनाला आणि प्रशासनाला, की या लोकांची ताकद बघू तर माझं तर एवढंच सांगणं आहे की तुम्हाला ही ताकद परवडणारी नाही. त्या दिवशी ही ताकद दाखवू ना. शासनाला आणि प्रशासनाला परवडणारी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन की आम्हाला हक्क द्या. मी नेहमी बोलतो, आम्ही कधीच भीक मागत नाही, कधीच नाही. आम्ही आमचा हक्क मागतो. आणि तो हक्क शासन प्रशासन दोघेही लक्षात ठेवा. तुम्हाला काय, तुमच्या बापाला पण द्यायला लागेल. अरे वा. तुमच्या बापाला पण द्यायला लागेल. आम्ही घेतल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही. तो एक गाणं आहे अगोदर, जो साल दुसरा था ये साल दुसरा है. लक्षात ठेवा. राजकारण हे बदलत असतो, लक्षात ठेवा. आज कोणाची सत्ता, उद्या आम्ही सत्तेत असू. ज्या दिवशी आम्ही सत्तेत असू ना, मग हे की प्रशासनाचा अधिकारी जागेवर दिसणार नाही. अरे वा. तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही द्या ना आमचा हक्क. अरे आमच्या वाढ वडिलांनी, मला माहित नाही 100, 200, 500, 1000 किती वर्षापासून या जमिनी आम्ही राखल्यात. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल पैसे देता, ही पण आमच्यावर मेहरबानी नाही. ही पण मेहरबानी नाही. अरे आमच्या जमिनीवर तुम्ही डेव्हलपमेंट उभी करता. आमच्या जागेवर हजारो लाखो लोक आज जे उदरनिर्वाह करतात, पोट भरतात, ते आमच्याच जागा होत्या. बरोबर. आणि म्हणून शासनाला या माध्यमातून एवढंच सांगेन, आमची ताकद बघू नका. आमच्या छोट्याशा मागण्या आहेत. समानच आपलं पाहिजे, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही पाहिजे. आता आम्ही शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार आहोत. RC पाटील साहेब बोलतील,
आणि मग शिष्टमंडळ चर्चेवरून आलं. जास्त वेळ लागणार नाही, 15-20 मिनिटं फक्त थांबा, चर्चा करू. तोपर्यंत जेवण आहे, आपण सगळ्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. फक्त आरसी पाटील साहेब मार्गदर्शन करतील, आपल्याला ऐकायचं आहे. आणि उपस्थित जेही या मोर्चात सहभागी झाले सगळेच आमच्या माता भगिनी, आमचे बंधू, तर मला माहित आहे याच्यापेक्षा दुपटीने मानकुलीवरून निघालो होतो, परंतु येता येता पाऊस आला, काही अडचणी झाल्या म्हणून थकलो किंवा कमी लोक झाले. परंतु आता जेही उपस्थित आहे आणि जेही अर्धे वर्ग होते सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिवा, जय भूमिपुत्र, जय भूमिपुत्र. मित्रांच्या मोर्चासाठी भिवंडी तालुक्यातून या ठिकाणी आलेली सर्व मंडळी, त्याच्यामध्ये माझ्या माता भगिनी आहेत. पाऊस पडत होता, पावसात आम्ही भिजायला याची कोणी तमा बाळगत नव्हती आणि सगळी मंडळी या ठिकाणी काय आहे, इथं सावत्रपणाची वागणूक आपल्या लोकांना, आपल्या समाजाला मिळत आहे. कारण मला वाटतं या देशामध्ये जाणारे सगळे रस्ते जे मोठे मोठे आहेत हे सन्माननीय आदरणीय आरसी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले या ठिकाणी मित्रांनो, आरसी पाटील साहेबांचं मोर्चेकरांच्या वतीने मी आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी आपल्या मोर्चाला हजेरी लावलेली आहे. लक्षात असू द्या, तरुणांचे मोर्चे निघतात आणि सरकारला निर्णय बदलावा लागतो. आज 88 वर्षाचे तरुण आपल्या इथं सोबत आहे. हे आपल्या मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, रस्ते आमच्या जागेतून जातात. आता त्या रस्त्यांच्या जमिनीच्या भावामध्ये सुद्धा सावत्रपणाचा आम्हाला दिसतोय. कोणाला 8 लाख रुपये गुंठा, कोणाला 9 लाख रुपये गुंठा, आम्हाला 7 लाख रुपये गुंठा. अगोदर गेले तर 11 लाख रुपये गुंठा, 12 लाख रुपये गुंठा. शासनाने ही जी विगतवारी केली ही पूर्णपणे चुकीची आहे. आणि मला वाटते की शासनाची हीच अपेक्षा आहे का की प्रत्येक वेळा आम्ही मोर्चे काढावे, प्रत्येक वेळा मोर्चावर लाठीमार व्हावा, मोर्चावर लाठीमार झाला की तरुण भडकून जावा आणि एखाद दोषी 2 माणसं निघून जावी. हे झाल्यानंतर तुम्ही जर देणार असाल तर ती पूर्णपणे चुकीची आहे. हा समाज सतत सरकारच्या सोबत उभा राहिला आहे, हा सतत लोकांच्या सोबत उभा राहिला आहे. या समाजाला कुठेही दाबता कामा नये. आणि जर समजा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे जेवढ्या शक्तीने तुम्ही त्याला दाबाल तेवढ्या शक्तीने तो वरती उठू शकतो. हा निसर्गाचा नियम आहे. आणि जर हे तुम्हाला समजत नसेल तर पुन्हा तीच प्रतिक्रिया या ठिकाणी उमटावी अशी आमची इच्छा नाही. आम्ही माना सन्मानाने तुम्हाला भेटायला आलो आहे. अगोदर निवेदन दिलेलं आहे की या इथल्या भूमिपुत्रांना योग्य ते न्याय मिळाला पाहिजे, यांच्या जमिनीला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. मला एक गोष्ट समजली, या प्रोजेक्टसाठी सरकारने 24,000 कोटीचं कर्ज काढलेलं आहे. सरकारला माझी विनंती आहे, कर्ज काढून प्रोजेक्ट करण्यापेक्षा या लोकांना जे सध्या यांचं जे काही जीवन आहे ते नीट जीवन जगू त्यांना परेशान कशाला करता. आज सन्माननीय खासदार बाळाम्मा यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा निघालेला आहे. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे म्हणजे सरकारशी चर्चा करायला जाणार आहोत. आमच्या म्हणणं किंवा आमची मागणी जर व्यवस्थित ऐकून घेतली तर कुठल्याही माणसाच्या मनामध्ये विद्रोह करण्याची इच्छा नसते. पण त्या माणसाचं माइंड विद्रोहापर्यंत पोहोचवण्याचं काम जर सरकार करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणून सरकारला माझी विनंती आहे, या सगळ्या लोकांचा, जे लोक या पावसामध्ये इथं आलेले आहेत, या लोकांच्या भावनांचा विचार करून आमच्या मागण्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची मी मागणी करतो आणि आजच्या दिवशी इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत फार मोठ्या संख्येने हा मोर्चा उपस्थित आहे. त्या मोर्चाचा स्वागत आणि प्रास्ताविक आपले आवडते खासदार माझा मामा, त्याचबरोबर सर्व क्षेत्रावर असलेले सर्व पक्षांचे प्रमुख आणि आपण बहुसंख्येने आलेले ते काही बंधू आणि भगिनी. अत्यंत पोटतिडकीचा हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही
सरकारला सहकार्य करणारे लोक आहेत. गेल्या 70 सालापासून या सरकारला आम्ही मुंबई महानगरपालिकेला जागा दिली, पिडब्ल्यूडीला जागा दिली, ठाणे महानगरपालिकेला जागा दिली. जेव्हा जेव्हा सरकारचे प्रोजेक्ट येतात तेव्हा तेव्हा आम्ही न बोलता आम्ही जागा दिलेली आहे. आणि म्हणून सुद्धा मी या सरकारच्या बाबतीत जे कलेक्टर साहेब त्यांना विनंती करणार आहे. तेव्हा ते कलेक्टर श्रीवास्तव मध्ये कमिशनर होते, खेड्यापाड्यामध्ये येऊन मिटिंग घेऊन भाव व्यक्त करत होते आणि सर्वांना विश्वासात घेत होते. आता तर भीती जनतापेक्षाही जबाबदारी वाढलेली आहे. सरकारी अधिकारी काय समजतात कुठल्या जिल्ह्यातले कुठल्या प्रांतातले आल्या आणि या ठाणे जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना संपूर्ण झोपवायला निघालेले आहे. आणि म्हणून यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने बहुसंख्येने आपले सहकार्य आलेले. मी मुद्दाम सांगणार आहे, या सरकार 2-3 रेल्वेचे मार्ग निघाले. एका क्षेत्रामध्ये एक भाव, दुसऱ्या क्षेत्रामध्ये एक भाव, दुसरा भाव कशासाठी करता. एकंदरीत या परिस्थितीचा आम्ही अभ्यास केला तर त्या प्रांत ऑफिसपासून दलालीचं काम करतो, त्या दलालीतच आतापर्यंत लोकांवर अन्याय करतात. तेव्हा मी त्या कलेक्टर साहेबांना विनंती करतो, तुम्ही नवीनच या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, तुमचं काम अतिशय चांगलं आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु पहिले जे कलेक्टर सर्व होऊन गेले ते सगळे शेतकऱ्यांना त्या शिंद्या पिढ्या उपटून गेलेले आहेत. त्यांनी मोठ्या मोठ्या भांडवलदारांना मदत करायचं काम केलेलं आहे. तो शिंगारे एक आला होता, शिंगारे तो शिंगाच लावून गेला, रिटायर झाला. तेव्हा मी आपल्याला विनंती करतो की हा त्याग करणारा जो आहात आपण भाव तुमचे हे कशासाठी महाराष्ट्राचे रेव्हेन्यू मिनिस्टरने एकदा डिक्लेअर केला, त्याचे भाव डिक्लेअर केल्यानंतर पुन्हा तुम्ही भावामध्ये बदल का करता. आणि एकदा कलेक्टर साहेबांची भेट घेतली होती तेव्हा मला आम्हाला काही माहीतच नाही, आम्ही आता प्रांताकडून रिपोर्ट मागवतो. प्रांताकडे गेलो तो म्हणता आम्ही कलेक्टरकडे रिपोर्ट पाठवली. आणि गेले 2 वर्ष झाले रिपोर्टचाच पत्ता लागत नाही. काँग्रेसच्या राज्यामध्ये या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना 15 दिवसात न्याय मिळत होता आणि गावागावामध्ये येऊन आपल्या शेतकऱ्यांचं समाधान होत होतं. आता दुर्दैवाची गोष्ट, तुम्ही मोदी साहेबांच्या नावाला कलंक लावता असं आम्ही समजतो. कारण मोदी साहेबांचा इच्छा आहे गोरगरिबांना, आणि तिकडे त्यांनी स्कीम आणल्या, पण त्या गोरगरिबांच्या पोहोचायच्या अगोदरच तुम्ही अडवून ठेवता. आणि म्हणून मी आपल्या सर्व सहकार्याने मुद्दाम सांगितलो, हा मोर्चा आज जरी खासदार साहेब बोलले कमी नाही, हा मोर्चा तुम्हाला दिल्ली सारखा झाल्याशिवाय राहणार नाही. चालत आला पाहिजे. हे आग्री आहे, समजले का? तुम्हाला लिहून ठेवावं लागेल अक्षराने. तिथे ब्रिटिशांना सुद्धा हे आग्री घाबरले नाही, तुम्हाला माकडांना काय आपल्याला सांगितलं. त्या शेतकऱ्यांची जी इच्छा आहे, शेतकऱ्यांची भावना आहे, त्या भावनेशी तुम्ही सहमत करू व्हाल मला खात्री आहे. आतापर्यंत आता सांगितलं की आता आम्ही जाणार आहोत. अरे जाणार आहात, पण आपल्याला बोलवायला पण आले अजून गमेट आहे तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांना. अजूनपर्यंत मोर्चाचं तुम्ही स्वागत करायला सुद्धा कोणी अधिकारी आलेले नाही. तुम्ही जोपर्यंत आम्हाला बोलत नाही तोपर्यंत तुमच्याकडे आम्ही येणार आहे. तुमच्या नावाने या आजच्या प्रसंगी बहुसंख्येने आज जे लोक आलेले आहेत आणि खरोखर जे शेतकरी आज आम्ही पाहतो, जिल्ह्यामध्ये पैसे कोणाला मिळतात, तालुक्यामध्ये पैसे कोणाला मिळतात, जो जमीनदाराच्या जरा ऐका आमच्या चिंतन ऐका आणि मग चिंतन करा. तेव्हा मी मुद्दा सांगू इच्छितो, त्या प्रांत ऑफिसला जमीनदारापेक्षा 10 पटीने त्या ऑफिसर लोकांना पैसे भेटतात. अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली, मंगाचं उपोषणाचा तुम्ही अर्ज दिले, एकाही त्या बरोडीवाल्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय दिला नाही. आणि त्यांचे पैसे एकाचे पैसे दुसऱ्याला दिले, चेक कुठे काढले ते मुरबाड बँकेमध्ये पास केले. अशा पद्धतीने प्रांत ऑफिसला जो काम चालू आहे तो काम बंद झाला पाहिजे. आणि जे शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी त्या शेतकऱ्यांच्या गावोगावी मिटिंग घेऊन तुम्ही सोडवल्या पाहिजे. आणि मी जर सोडवल्या नाही, तुम्हाला आम्ही आजच्या दिवशी सगळ्यांच्या विश्वासाकडे सांगतो, 8 दिवसात तुमचे सर्व कामं बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पोलिसांना. म्हणून आजच्या बोलण्याकरता ज्या अधिकारी आलेले आहेत
त्या अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की जसं ज्या पद्धतीने दिल्लीला जो न्याय झाला विद्यार्थ्यांचा मोर्चा, त्याच पद्धतीने ह्या शेतकऱ्यांचा मोर्चा पुढे निघू नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे अशी मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो. आणि कलेक्टर साहेबांना म्हणतात तुमचं काम अतिशय या जिल्ह्यामध्ये चांगलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु तुमचे जे खालचे अधिकारी आहेत ते आतापर्यंत आमचे चांगले जे रिपोर्ट आहेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते देत नाही. ते लवकरात लवकर तुम्ही त्यांच्या हे करावी आणि या मागणीचा आमच्या ज्या काही विशेष काही मागण्या नाही, हजारो कोटी रुपये तुम्ही महाराष्ट्रामध्ये खर्च करता, आता त्या अनुसारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि म्हणून आमच्या या सर्व भिवंडी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने राहिलेले सर्व अडचणी नुसते भावासंबंधित नाही, अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी आतापर्यंत आपण सोडवल्या नाहीत. तेव्हा सर्व पुन्हा विनंती करतो की 8 दिवसात जर आपल्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 9व्या दिवशी मामाला सांगायची होतो. तुम्ही अनेक प्रश्न आमचे तोरणचा प्रश्न आहे, अजूनपर्यंत आम्हाला तुम्ही दिल्लीला खूप प्रश्न मांडले पण गल्लीमध्ये त्या प्रश्नाचा कधी हे घेत नाही. तेव्हा गल्लीमध्ये दिल्लीत तुमचा आभार आहे, स्वागत आहे, परंतु गल्लीमध्ये तोरण सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. असे तोरण सारख्या त्यांचा लाईटचा जो बिल आहे तो मुंबईचा बिल आणि ठाणे जिल्ह्याचा तिथे अंतर आहे, त्या अंतराप्रमाणे सुद्धा लाईट बिल करावं पाहिजे. तेव्हा सर्व सरकारला पुन्हा विनंती करतो असं एक मताने एक दिलाने पक्षभेद न करता एकत्र शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सर्वांनी इथे यावं अशी सर्वांना विनंती करतो. आज या मोर्चामध्ये तुम्ही पावसामध्ये सुद्धा सामील झाले आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने नाही तर संपूर्ण ज्या ज्या अडचणी आहेत आमच्या रोजगारीच्या दृष्टीने सुद्धा हायवेला ट्रॅफिक मध्ये किती आम्हाला बसावा लागतो, किती थांबावा लागतो, ते कॉन्ट्रॅक्टर कोण तुमचे मला वाटतं घरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या लाटके आहेत का, किती वर्ष मदत होती, त्यांची क्वालिटी त्यांचे कामगिरी काही तुम्ही तो विचार करता कोणत्याही पद्धतीने काम चालू आहे. तेव्हा अशा पद्धतीने मी आपल्या कलेक्टर साहेबांना विनंती करतो तुम्ही या जिल्ह्याचे पालक आहात, तुमचं कर्तव्य आहे या रोज समजले का शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने. तेव्हा जास्त न बोलता आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो आजच्या प्रसंगी बहुसंख्येने महिला आल्यात, महिलांना धन्यवाद देतो. असं आम्ही कधी पाहिलेले अशा महिला खास करून आपल्याला, कारण त्याला जो त्रास आहे तो महिलांना जास्त त्रास आहे येण्या जाण्याच्या दृष्टीने. तेव्हा प्रवाहाचा प्रश्न, नॅशनल हायवेचा प्रश्न आणि आपल्या शेतीचा जो भाव आहे तो लवकरात लवकर आपण सोडवावा. मी आशा करतो साईबाबांना प्रार्थना करतो तुम्हाला सद्बुद्धी देऊ आणि या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा लवकर एवढी विनंती करून असं पटेल. जय हिंद जय महाराष्ट्र. दिल्लीबद्दल मला बोलायचं आहे का शेतकरी संघटनेचा एक मी आभार मानतो की त्यांनी सर्व भूमिपुत्रांना एकत्र करून एक कमिटी स्थापन करून इथपर्यंत सर्व लोकांना जमा करून तर आज आपण आपल्या समाजाची एकी दाखवलेली आहे. तर आपण मी कारभाव विभागातला असल्यामुळे कारभाव ते पायगाव इथल्या आमच्या लोकांच्या जमिनी बुलेट ट्रेनला गेल्या, रेल्वे ब्रिजला गेलेल्या आहेत. आम्हाला जर 7-8 वर्षापूर्वी 11-11.5 लाखाचा भाव दिलेला तर आज 7-8 वर्षानंतर आम्हाला कमीत कमी 15-20 लाखाचा भाव तरी पाहिजे. पण आज कितीचा भाव ऐकायला येते 5 लाखापर्यंत. अरे आमचा कारभाव इंटिग्रेटेड बिझनेस पार्क घोषित करून आमच्या गावात ठाण्यावरून डायरेक्ट ब्रिजची कनेक्टिव्हिटी येते. आज आमच्या जमिनींना सोन्याचा भाव आलेला असताना हे शासन कवडी मोलाने जमिनी घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते आम्ही कधी शक्य होऊ देणार नाही. आम्ही भूमिपुत्र आज एक झालेलो आहोत. आम्ही परत भूमिपुत्र एक होऊन या सरकारच्या विरोधात लढा उभा करू आणि हा वेल प्रसंगी हा पूर्ण प्रकल्प रद्द करावा लागला तरी आम्ही कुठं जायला लागला, उपोषणाला बसायला लागला तरी आम्ही बसू. पण आम्ही जो भाव आम्हाला पाहिजे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आपल्या भूमिपुत्र भिवंडीचे भूमिपुत्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्याकडची घोडबंदर पट्ट्यातले सर्व शेतकरी मिळून सर्व पाठिंबा देण्यासाठी आलोय. धन्यवाद दादा. अजून काय वाटतं तुम्हाला या आता रॅली निघाली बरोबर त्याचा काय निष्कर्ष निघणार? निष्कर्ष निघालाच पाहिजेत. सरकारला पण जरा समजलं पाहिजे का शेतकऱ्यांचा आता त्यांनी दुर्लक्ष करू नका, त्यांच्यावर सर्वांनी लक्ष द्या. त्यांचा सरकारनं पण समजलं पाहिजे शेतकरी आता काय कमी नाही आहे, आता यंग पिढी पुढे उतरलेली आहे. बस एवढं माझं म्हणणं. दादा काय बोलू शकता तुम्ही याबद्दल, या रॅलीबद्दल?
याबद्दल ज्यांच्या जमिनी चालल्या त्यांना व्यवस्थित मोबदला भेटला पाहिजे, कारण एवढ्या वारवारलांपासून आपण जमिनी राखून ठेवलेत, तर ते त्यांना त्याची मोबदला भेटायलाच पाहिजे आणि ते चांगल्या प्रकारे भेटला पाहिजे. धन्यवाद दादा, धन्यवाद. कोण बोलणार आहे? नमस्कार. आम्ही मुंबईचे आगरी कोळी समाजाचे आम्ही ते बरेच जण इथे आलो आहोत. दुर्दैव हे आहे की कृषी प्रधान देशात आज शेतकऱ्याला त्याच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरायला लागतंय. सरकारला कधीतरी जाग येईल आणि या शेतकऱ्यांचा अन्याय थांबेल यासाठी असे आंदोलन वारंवार मोर्चे निघतात. परंतु आता मी सरकारला एक आवाहन करतो की कधीतरी शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, त्यांना रस्त्यावर उतरून नका, म्हणजे जेणेकरून त्यांचे इथे आला पाहिजे. ज्या साऱ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला जागा जमिनी द्यात विकासाला, त्यांच्यावर अन्याय कधीतरी थांबवा. धन्यवाद. धन्यवाद दादा, संतोष. आम्ही सर्व घोडबंदर पट्ट्यातील भूमिपुत्र इथे मोर्चाला उपस्थित आहोत. आमचा विकासाला विरोध नाहीये, पण विकास हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा नको. प्रत्येक समाजाने विकासासाठी आपल्या जमिनी दिल्या आणि ह्या भूमिपुत्राने आतापर्यंत विकासासाठी भरपूर काय केलेलं आहे, पण विकास हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा नसावा, एवढीच आमची सरकारला विनंती. धन्यवाद दादा. दादा नमस्कार, आपले नाव? विश्वास भोई. कुठनं दादा? आम्ही ठाण्यावरून मोगरपाडा इथून कासा रोडवरी मोगरपाडा बांदेरपाडा वाघवील अशा संपूर्ण परिसरातून इथं या शेतकरी संघटना अंजूर दिवे यांनी जो मोर्चा काढलेला आहे याच्यात आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. तसेच मी आगरी कोळी समाजसेवा मंडळाकडनं जाहीर पाठिंबा यांना देतो, या मोर्चाला देतोय. तसेच आज जो सरकार प्रत्येक वेळी आगरी समाजावर जो अन्याय करतोय हे किती दिवस सहन करणार. आज रस्त्यावर उतरलेत, उद्या यांच्या घरात घुसायला आगरी समाज कमी पडणार नाही. याने हलक्यात घेऊ नये आणि आगरी समाजाला जो त्यांचा मोबदला आहे तो योग्य तो द्यावा. आज विरार अलिबाग जो कॉरिडॉर आहे याला विविध प्रकारे जो आणि नको असलेला मोबदला देत लावले. तसाच आमचा मोगरवाडा कारशेड सर्वे नंबर 30 याला सुद्धा आमच्यात काही शेतकऱ्यांना बलीस पाडून त्यांना काही ना काही 22.5% 12.5% जो 2013 अगोदर बंद झालेला मोबदला तो त्यांना देण्यात आम्हीच दाखवलेला आहे. मात्र आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही असं निवेदन केलं की आम्हाला 2013 प्रमाणेच मोबदला मिळावा आणि या भूमिकेची आम्ही ठाम आहोत. धन्यवाद. सगळ्या भूमिपुत्रांना मनापासून धन्यवाद. आता जी कलेक्टर साहेबांसोबत बैठक झाली, या बैठकीत पॉझिटिव्हली चर्चा झाली. कारण अगोदर जेव्हा बावनकुळे साहेबांकडे बसलो होतो, आपली 1,500ची मागणी होती, 500चे 750 झाले होते. आता पुन्हा बघूया 8 दिवसाच्या आत ते काय करतात. परंतु सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्यांनीही कशा प्रकारे रेट वाढवता येईल याची पूर्णपणे प्रयत्न करणार अशा प्रकारची आम्हाला सगळ्यांना हमी दिलेली आहे. 8 दिवसात एक निर्णय होईल. परंतु एवढं नक्की की आपली मागणी तर पूर्ण झाली नाही तर याही पेक्षा मोठं आंदोलन पुन्हा आपण उभे करू, एवढं नक्कीच आहे. 8 दिवसानंतर आपल्याला मेसेज येईल. शेतकरी एकजुटीचा